गांधीनगर बाजारपेठेतील वाहतूक बदल अन्यायकारक। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेत पोलीस प्रशासनाने केलेले बदल हे मूळ बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर अन्यायकारक असल्याचा आरोप करवीर तालुका शिवसेना उबाटा गटाने केला आहे। बाजारपेठेच्या मध्यभागी बॅरिकेड लावून ग्राहकांना प्रवेश रोखणे आणि एका बाजूलाच पार्किंग व्यवस्था ठेवणे चुकीचे असून त्यामुळे सिंधू, गुरुनानक, स्वस्तिक, झुलेलाल, गजानन तसेच छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील शेकडो व्यापाऱ्यांचा व्यवसाय घटणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे। कर्नाटक, गोवा, कोकण व राज्यातील विविध भागातून ग्राहक खरेदीसाठी येथे येतात। मात्र सध्याच्या पार्किंग व्यवस्थेमुळे ग्राहकांना मुख्य बाजारात येणे कठीण झाले आहे। त्यामुळे तावडे हॉटेलपासून चिंचवड रेल्वे फाटकापर्यंत सर्व व्यापाऱ्यांचे हित जपणारी वाहतूक व्यवस्था नव्याने करावी अशी मागणी करण्यात आली आहे। वीट भट्टीजवळील काही मोठ्या दुकानांनाच फायदा होईल, पण मुख्य बाजारातील 400-500 दुकानदारांवर अन्याय होत आहे, असा आरोप करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी केला। रेल्वे थांबा बंद झाल्याने आधीच व्यापाऱ्यांवर संकट आलं आहे। त्यामुळे दिवाळीतील गर्दीत सर्व ग्राहकांना मुख्य बाजारपेठेत प्रवेश देणे गरजेचे असल्याचं म्हटलं आहे। मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर यांच्या नावे गांधीनगर पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना देण्यात आलं। यावेळी तनपुरे यांनी कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले। यावेळी राजू यादव, पोपट दांगट, विक्रम चौगले, सुनील चौगले, जितेंद्र कुबडे, योगेश लोहार, बाळासाहेब नलवडे, दिलीप सावंत, दीपक फ्रेमवाला, विनोद रोहिडा, दीपक अंकल, सतीश कारडा, रमेश वाच्छानी, विशाल चंदवानी आदी शिवसैनिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।